समर्थ श्रीराम समर्थ. दासबोध वाचन. दशक 1. समास 5. संत स्तवन. श्रीराम. आता वंदिन सज्जन, जे परमार्थीचे अधिष्ठान, जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अल्लभ लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. परब्रह्म प्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे, पण तिची प्राप्ती होणे अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत संगती. वस्तू प्रगटाची असे, पाहता कोणासीच न दिसे. नाना साधनी सायासे न पडे ठाई. परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे, पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही. कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळून येत नाही. जेथे परीक्षवंत ठकले ना, तरी डोळसची अंध झाले. पाहता असताची चुकले निज वस्तूशी. समर्थ सांगतात, अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही, तेही चुकतात. म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात. जे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकारे गवसेना. नेत्रानेही वसेना दृष्टी पुढे. दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. 16 कडी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूशी. तीव्र आदित्य कडारासी तेही दाखवेना. तर 16 कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा त्या दाखविण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपडणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही. जया सूर्याचेनी प्रकाशे ऊर्ण तंतू तोही दिसे. नाना सूक्ष्म पदार्थे भासे अणुरेणाधिक. डोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अतिसूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो. तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्याच्या योगे आपण पाहू शकतो. चिरले वाडाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूशी. ते जयाचेनी साधकासी प्राप्त होय. तर काय, एवढेच कशाला, केसांच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही. पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांच्या संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, तेथे तर्क मंदावले. तर्किता निज वस्तूशी. सर्व आक्षेप निरोपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. वडे विवेकाची वेंगडी, पडे शब्दांची बोबडी. जेथे मनाची तांगतडी, कामा नये. विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुडतो. शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते, व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही.
जो बोलकेपणे विशेष सहस्र मुखांचा जो शेष तोही शिनला निशेष वस्तू न संगवे. शेषास सहस्र मुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निज वस्तूंचे वर्णन करता आले नाही. वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना. वेदांत सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. वेदात सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यात ज्या वस्तूंचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते, पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही. तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कडो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू. अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दात कसा वर्णन करता येईल. विचित्र कळा ये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची. मायातीत अनंताची संत योग्य सांगती. मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहेत. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. वस्तूशी वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनांचे कार्य नाही. ज्याप्रमाणे आत्मवस्तूंचे वर्णन करता येत नाही, त्याचप्रमाणे संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही, कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाहीत. संत हे परमानंद रूप असतात, तर संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संत कसे असतात? संत हे परमानंद असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासून होते. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फलश्रुती ते हे संत. संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. संत धर्मांचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात, अथवा जेथे पुण्यच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नांतरी बोलीचे माहेर, सायोज्य मुक्तीचे. संत कसे असतात? संत म्हणजे समाधीचे मंदिर, विवेकाचे भांडारच आणि सायोज्य मुक्तीचे माहेर घरच. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्ध रूप. संत सत्याचा कधीही त्याग करत नाही. संतांचे जीवन म्हणजेच कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो. त्यावेळी आत्मवस्तू प्राप्तीची वेळ येते, त्या सिद्ध समयी संतांची भेट होते. मोक्ष स्त्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दारिद्र्य असंख्यात नृपती केले. संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात. एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्र जीवांना मोक्ष लक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञान विचार दिदला न वचे. संत अत्यंत सामर्थ्य संपन्न व उदार वृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत,
पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती देणार नाही. जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत, सध्या आहेत, पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही. जे त्रिलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, जया संतांचे महिमान, काय म्हणून या वर्णावे. जे सायुज्य मुक्तीचे दोन त्रैलोक्यात संत सज्जनांशिवाय कुणी देऊच शकत नाही, ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीशी नाकडे, जेची जयाचे ओढे, परब्रह्म अंतरी, जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहेत, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतकरणात प्रगट होते. ऐसे संतांची महिमा बोली, जे तितुकिया उनी उपमा, जयाचे मुख्य परमात्मा प्रकट होय. असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी अपुऱ्या पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रकट होतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संत स्तवन नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. पुढील भागात दशक 1 समास 6 श्रोते जन स्तवन